शर्यत सुरू झाली, पण आत्मविश्वास नसलेला दिनू मात्र मागे पडला होता. त्याचे पाय त्याला आता पुरे म्हणून सांगत होते. दिनू पूर्ण थकला होता. दिनू स्वतःशीच म्हणाला, आता नाही होणार माझ्याने, मी हारलो. तेवढ्यात त्याला आईची शिकवण आठवली. दिनू, असं थांबायचं नाही. बाळा, पूर्ण कापड फाटलं असेल, पण शेवटी एक शेवटचा धागा उरलेला असतोच. तो पकडून उभं राहायचं. आईचे ते शब्द, शेवटचा धागा. दिनूला अचानक एक नवी अफाट शक्ती मिळाली. त्याने पुन्हा धावण्यास सुरुवात केली. त्याने एकापाठोपाठ एक धावपटूला मागे टाकले. तो रेस जिंकला नाही, पण त्याने स्वतःवरचा विश्वास जिंकला. तो शेवटचा धागा त्याला यशापर्यंत घेऊन गेला. मित्रांनो, कधी हार मानू नका. तुमचा शेवटचा धागा नेहमी तुमच्या सोबत आहे. जिंकण्यासाठी नाही, लढण्यासाठी धावत राहा. आणि अशा प्रेरणादायी कथा बघण्यासाठी मॉरल डायरी चॅनलला सबस्क्राईब करा.